गुड मॉर्निंग, मेरी क्रिसमस. दोन सॅन्टा, एक सॅन्टा आणि एक सँटी आली आहे. एक सॅन्टा आहे आणि एक सँटी आली आहे. हाय सँटी. मायरा असं खालून मारत असतं. मायरा कसं होतं बीच पूजा? बीच एकदम सुपर. बीच में उठाया नहीं ना आपने, इसलिए वजह से बीच. हम उठे थे, सब घोड़े बेच के सो रहे थे. वा 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 वा. जोरात मारायचं होतं, माझ्याकडे मारायचं. सँटीला खेळता येत नाही वाटतं. ती वेगळं. सँटी तिला ते बॅट बॉलची सवय. तिने बॉल टाकला, हिने मारला. अरे टाकलिया. टाकू तुला पूल में टाकू. टाकू ना रे. गडिया. बाय द वे आज आम्ही उठलोच आहे खूप उशिरा. आम्ही बाय द वे 12:30 झालेले आणि 12:30 वाजता उठलेलो आपण. आता डायरेक्ट जेवण, ब्रेकफास्ट तर काही भेटणार नाही आज. स्किप केलंय. हो येस. 12:30ला उठलोय आम्ही सगळे. 11:30 उठलो. 11:30 किती वाजता? 12:30 झाले. आता 12:30 झाले. 12:30. यार नाही आउट झाला नंतर मला. कशी काय? कट लागला की आउट आहे. अरे लगे दोन बॅडमिंटन नाही केलं का हात भरून येतात तुमचे का? सगळ्यांचे येतात, माझेच नाही. खेळते ना तू मग. आणि हा सेल्फी पॉइंट आहे बाय द वे इकडचा, शिवांजली हॉलिडे होमचा. चला आपल्याला काय आहे, जरा ब्लॉग पण पोस्ट करायचं आहे. सो जरा मी ते जरा एडिटिंग करतो आणि मग हे दोघं खेळत आहेत. मग जेवताना आपण परत भेटूया थोड्या वेळात. सो जेवणाची वेळ झालेली आहे आणि आज मंडे आहे बाय द वे. आज व्हेज आहे. माया ज्या स्पीडने मायरा गेलेली आहे त्या काउंटरवरती, त्याच्या डबल स्पीडने पाठी आलेली आहे. आज व्हेज आहे. मामी ती 2 पावलं मागे गेली का? आज काहीतरी खायचं. आज थोडा पोटाला पण आराम पाहिजे की नाही. गेले 3-4 डेज नुसतं नॉनव्हेजच खातोय आहे की नाही रे. स्वयंभू आहे का? सॉरी. आणि नाव विरुद्ध काय म्हणताय? स्वयंभू आणि बहिणीचं नाव क्रिस्टल. काय क्रिस्ट? अरे बापरे, एक टोक आहे डायरेक्ट. एक क्रिस्टल. चला जेवण घेऊया. काय आज जेवण काय आहे? कोबीची भाजी, डाळ, पापड. वा एकदम टिपिकल व्हेज. व्हेज पापलेट आहे. पण व्हेज पापलेट आहे मायरा, व्हेज पापलेट आहे. ओय सँटा. चला आपला इथे व्लॉग सुद्धा अपलोड होत आहे. 1:30 वाजलेले आहेत. थोडा उशीर होतो बिकॉज काय ना, त्याच दिवशी एडिटिंग करून टाकायचं थोडा उशीर होतो. आता 1:44 झालेली आहेत. हा ब्लॉग तुमच्यापर्यंत येईल एक साधारण तरी 2-6 वाजूनपर्यंत. आणि बाय द वे लास्ट डे आहे आज. बाय द वे हा तुमच्यापर्यंत ब्लॉग येईल तोपर्यंत एक्झिबिशन संपलेलं असेल. बट नेव्हरदलेस बघू आज काय होत आहे, कसं होत आहे. मंडळी डे 4 आणि आज लास्ट डे आहे. इट्स 25 डिसेंबर. मेरी क्रिसमस सगळ्यांना. पहिलं तर पूजा दिसत नाही का असं काय तोंड का लपवलं? काय पण मॅटर काय? जादूच्या मागे. तर आता काय लास्ट डे आहे आज आणि आज काय होणार आहे माहिती आहे. बघू आपण आज कसं होतंय ते. मंडे आहे आज, आहे की नाही.
सुट्ट्या पण आहेत, सुट्ट्या पण आहेत लॉंग विकेंड. लॉंग विकेंड पण आहे. वी आर होपिंग की गर्दी असेल अगेन. नक्कीच नक्कीच. बरं, अजून एक आहे की पुढच्या महिन्यामध्येही श्वेताचं एक्झिबिशन होतं आहे. कुठे होत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा, बघू किती लोकांना माहिती आहे ते की नेक्स्ट एक्झिबिशन कुठे होतं. हे तर आपण खूप आधी सांगितलं होतं, माहितीही आहे, तरी पण बघू किती लोकांना माहिती आहे. कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तारीख असेल तर तीही तुम्ही आम्हाला सांगा, बिकॉज आम्ही थोडी एक झलक दिली होती तारखेची, आहे की नाही. तर कमेंट करून सांगा. आम्ही तोपर्यंत तिकडे ह्याला पोचतो एक्झिबिशनला. आणि आजच्याच ब्लॉगमध्ये किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी एक गोष्ट सांगणार आहे मी. तर ती काय आहे ते पुढे कंटिन्यू बघत राहा ब्लॉग, तुम्हाला नक्कीच सांगेन मी काय आहे की नाही. चलो लेट्स गो. तर मंडळी, आम्ही एक्झिबिशनला पोहोचलो आहे आणि अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे मायराच्या अकाउंटला एक रील टाकली होती आपण सिंगिट या नावाने. मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. येस, तर मी तुम्हाला म्हणतो की मायराच्या अकाउंटला आपण एक रील टाकली होती सिंगिट या गाण्यावरती, बरोबर आहे, 2 दिवसापूर्वी, आणि ते ट्रेंडिंगवरती आहे. तर त्याचे जे कंपोजर आहेत कार्ल वाईन्स म्हणून हे आहेत, ते त्यांचे कंपोजर आहेत, जर्मनीला असतात. आणि त्यांनी मायराची ही रील त्यांना खूप आवडली आणि त्याने सांगितलं की मला हे रिमिक्स करायचं मायराच्या या गाण्यावरती. तर त्यांनी हे रिमिक्स करून त्याने आपल्याला कोलॅब टाकला आहे. तर खूप छान वाटतं की असे काही इंटरनॅशनल कंपोजर्स आहेत ज्यांना मायराचं हे केलेलं आवडलं आणि त्यांनी रेकग्नाईज केलं. सो थँक्यू सो मच कार्ल वाईन्स, थँक्यू सो मच. आणि त्यांनी मला सांगितलंही आपण नंतर परत काहीतरी वेगळं काहीतरी करूया आपण. सो बघू काय होतं पुढे पुढे. त्यांनी कमेंट पण केली होती इनफॅक्ट मायराच्या त्या रीलवरती. मी तुम्हाला दाखवतो, एकच मिनिट. हां, याच्यावरती त्यांनी कमेंट पण केली होती. हिअर इट इज, कार्ल वाईन्स. सो थँक्यू सो मच कार्ल, थँक्यू. आणि आता आपण जाऊया एक्झिबिशनला जे चालू आहे आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघू. आज लास्ट डे आहे बाय द वे, काय होतं ते आपण बघू आज. येस, सो आपण आलो आहे आता स्टॉलवरती आणि सेटअप करूया थोडासा पटकन. 5:30-5:45 झालेले आहेत. आता थोडी लोक यायला चालू होईल. 7 वाजता जरा लोक चालू होतं यायला, 7 वाजले तसे. चलो आपण थोडा लावूया, आपण आपलाही स्टॉल लावूया, तिचाही स्टॉल लावूया. सो मायराची स्कूल फ्रेंड आली आहे, गार्गी. हाय गार्गी. तर 7 वाजलेले आहेत आणि आता थोडं क्राऊड यायला चालू झालं आहे. आणि मायराची स्कूल फ्रेंड आहे गार्गी, मागच्या स्कूलला जी होती तिची फ्रेंड आहे की नाही गार्गी. अजिंक्य शेट तर असे बसले जसं की रिसेप्शनला आलेलो आपण. अजिंक्यची ड्रेसिंग बघायला पाहिजे तुम्ही, है ना ग श्वेता. अजिंक्यची ड्रेसिंग कालची आजची, भाई शूज बघितले त्याचे. जूता जापानी लगता है. जूता है जापानी. चलो येस. मिरर दाखव बाळा. सो हे गार्गीने स्वतः चूज केलं, राईट गार्गी. तर मंडळी नमस्कार, मी आता मायराला, रियूला आणि मम्मीला घेऊन आलोय. रियू आणि मम्मी आतमध्ये गेलेत आणि मायराचा खरं तर आज होणार आहे सत्कार होणार आहे लायन्स क्लब तर्फे. तर आपण आता तिथेच जाणार आहे. तर मध्ये तिला काय होतं माहिती नाही. येस, तर फेस्टिवलमध्ये मायराचा सत्कार होतो आहे लायन्स क्लब तर्फे आणि त्याच्यासाठी मायराला स्टेजवरती जायचं आहे. सो मामा मला मी तुला फोन करेल तेव्हा तू तिला घेऊन ये, बिकॉज त्यांना खूप गर्दी होते मग आणि मग ते थोडं हँडल करायला मग डिफिकल्ट जातं. सो मामा मला की मी तुला फोन करेल तेव्हा तू घेऊन ये तिला. सो मामाच्या फोनची वाट बघतोय आणि मग आपण आतमध्ये जाऊया, आहे की नाही. चलो. सामाजिक क्षेत्रात कार्यरत लायन्स क्लब मांडवा
वंदे मातरम ग्रुप सोबत सहकार्य. मी विनंती करतो की मायरा बायकुळ यांना घेऊन त्यांच्या कुटुंबियांनी व्यासपीठावरती यावं, त्वरित यावं. आणि मी आमदार दळवी साहेब, तसंच झेंडे साहेब, परमेश्वरनजी, खाडीलकर साहेब आणि अन्य मान्यवरांना विनंती करतो की आपण या प्रतिभा संपन्न अशा बालकलाकाराचा या आदरणीय डॉक्टर सलीम अली रंगमंचावरती यथोचित गौरव करावा. वायकुळ कुटुंबियाचं सुद्धा आपण अभिनंदन करूयात, कारण त्यांच्या प्रोत्साहनामुळे या कमी वयामध्ये मायरा आज अभिनय क्षेत्रामध्ये पुढे गेलेली आहे. परीच्या भूमिकेतून तिला लोकप्रियता मिळते आहे. आपण सर्वजण तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, तिच्या यशासाठी आपण तिला शुभेच्छा देऊया. शेवटचा दिवस संपलेला आहे. अलिबागची शेवटची रात्र. एक्झिबिशन संपलेलं आहे. हा बेटा, सगळं पॅकिंग करून गाडीत गेलेलं आहे. म्हणजे याची स्टाईल तू पण करत जा तिच्या बाजूला. जा तिच्या बाजूला तू पण करणार. खपला तू आज, खपला. चला, आज आम्ही काहीतरी वेगळं खातोय. पावभाजी खातोय आज. व्हेज खातो. व्हेज आफ्टर लॉंग पावभाजी खातोय आणि सगळं सामान आमचं गेलेलं आहे गाडीमध्ये. रिलॅक्स आहोत. घरी जाऊन झोपायचं. बाय द वे, आज सौंदर्य स्पर्धा आहे आज, आणि आता फायनल राऊंड चालू आहे सौंदर्य स्पर्धेचा. चला, खाऊन घेऊया आपण, नंतर बोलू आपण.